नमस्कार मित्रांनो, काल आपण या पगडीचा म्हणजे या जी होळकर पगडी बांधतोय याचा आपण बेस कसा बांधायचा हे पाहिलं. बेस आपला काल बांधून झालेला आहे आणि तो आता बऱ्यापैकी थोडासा कडक झालेला आहे. अगदीच पूर्ण असा कडक झालेला नाही, पण थोडासा कडक झालेला आहे. आता हा जो दोरा आहे आपण बांधलेला, हा पहिल्यांदा आपण सोडून घ्यायचा. दोरा सोडून घेतल्यानंतर हे पहा, जे आपण कापड काल गुंडाळलं होतं ते आहे त्या स्थितीत जसेच्या तसं राहिलेलं आहे. एवढ्या करताच आपण दोरा गुंडाळलेला असतो. आता त्याच्या पुढची स्टेप म्हणजे ही आहे आपल्याकडे गोल्डन नाडी. आता ही रेडीमेड आहे. पूर्वी याच्याकरता सोन्याच्या साखळ्या वापरल्या जायच्या. अजूनही काही जण सोन्याच्या साखळ्या वापरतात. तर आता सोन्याची साखळी वापरणं आपल्याला शक्य नाही, म्हणून आपण ही गोल्डन नाडी घेतलेली आहे. ही गोल्डन नाडी ही मागच्या पासून सुरुवात करून ही या टोकापासून खालून घेऊ इथपर्यंत, म्हणजे मागच्या टोकापर्यंत, म्हणजे या इथपर्यंत अशी घ्यायची. नंतर तशीच खालून घ्यायची, खालच्या बाजूनी हे पाय खालून घ्यायची. नंतर या टोकाला चिकटवायची. खुर्ची घेऊन बसा. नंतर इथून अशी त्याच्या असं वरच्या बाजूने पाहिलं तर हा असा त्रिकोण झाला पाहिजे. हा त्रिकोण झाल्यानंतर जसा खालून वरून त्रिकोण आहे तसाच खालून त्रिकोण घ्यायचा आणि आपल्याला टाचण्या आहेत का? ती टाचण्या तर बरोबर तिथं मग जाऊ दे. हे थोडस जास्त घेऊन तिकडे ही नाडी कापून टाकायची. याच्यामध्ये याला आपण आता टाचण्या लावतोय सेंटरला, जॉईंटला, म्हणजे हलणार नाही. थोडी नाही बारक्या थोडी खाली एक वर. हे अशा प्रकारे मी टाचण्या टोचून घेतलेले. तर या जॉईंटला सुद्धा तुम्ही टाचण्या टोचून घेतल्यात तरी चालतं. आता ही जी नाडी ही आपल्याला कधी कधी चिकटून घ्यावी लागते. आता मी काही चिकटून घेत नाहीये. एक स्ट्रोक जास्त या नाडीचा संपलेला. कधी कधी हे ज्या खालचे त्रिकोण दिसतात या खालच्या त्रिकोणांमध्ये सुद्धा आपण गोल्डन नाडीची डिझाईन करत असतो. पण या पगडीला काही आवश्यकता वाटत नाहीये मला. म्हणजे ऍक्च्युली सोन्याच्याच साखळ्या असतात त्या इथून टाकलेल्या, त्या लटकत्या असतात. तर या पगडीला आपण ते काही करणार नाही. पुन्हा कधी जर अशाच पगडीची ऑर्डर आली तर करता येईल. आता ही जी मगाशी नाडी आम्ही बनवून घेतलेली आहे मशीनवर, ही नाडी आता आपण फिरवायला सुरुवात करणार. जेवढं टाईट उघडता येईल तेवढं उघडत जा. या नाडीचं पहिलं टोक जे आहे हे मागच्या बाजूला तुम्ही टाचण्याने ठोकून घेतलं तरीच चालेल. एका टाचणी म्हणजे ते हलणार नाही.
आता हे जे आपलं गोल्डन नाडीचं जे आहे, या नाडीच्या शेजारून बरोबर ही हिरवी नाडी जी आपण केलेली आहे, ही फक्त आपल्याला फिरवत जायचंय. हे पहा, बरोबर अशी खालून जी आपली गोल्डन नाडी गेली आहे त्याच्या शेजारून फक्त आपल्याला ही फिरवत जायची आहे. त्याला उलट करत जावं लागते, पिन काढत काढत जावं लागते. अजून एक नाडी बसेल. पहिली नाडी आपली संपली. आता या नाड्या फिरवून घेतल्यानंतर त्याचं थोडंसं सेटिंग करून घ्यायचं, म्हणजे खालच्या वरच्या नाड्या ह्या एक लाईनीत कधी कधी आपल्या हातून चुकतात फिरवायच्या, किंवा एकावर एक नाडी चढते, तर ती आधी सेट करून घ्यायची. आता आपण 10 मीटरची एक नाडी फिरवलेली आहे. अखंड ज्यावेळी आपण बत्तीत बांधतो त्यावेळी ती बत्ती बरोबर पुरते. तर ही जे आपण कापडाची नाडी करून घेतलेली आहे, जे कापडाच्या पट्ट्या कापून ते भिजवून त्याची नाडी करून घेतलेली आहे, त्यामुळे हे आपण तुकड्या तुकड्यात करतोय. हे सगळं सेटिंग करून घेतलं. आता दुसरी नाडी आपल्याला जॉईन करायची. दुसरी नाडी नेहमी मागून जॉईन करायची असते. ही पहिली गुंडाळलेली आहे ना, थोडं म्हणजे त्याला जास्त त्रास देणार नाहीये. आता काय असतं, मी ज्यावेळी तुम्ही काढून दाखवलं ना, मी त्याच वेळी मी टाईट करून घेतो. हे जास्त त्रास नाही झाला. तुम्ही जे गुंडाळलं ना ते अगदी जवळजवळ येऊन गुत्ताकार गेला होता ना, म्हणून तो त्रास देत. ती मागून सुरुवात करायची, म्हणजे जिथून मागून तुम्हाला जॉईंट दिसेल तिथे असं संपले तर बघा. तर इथून मागच्या बाजून मी स्टार्ट केलेलं आहे. त्याच्या खड्ड्यामध्ये खोचली आहे नाडी, तिथे पाहिजे एक टाचणी मारून तुम्ही फिक्स करू शकता ते हलू नये म्हणून. आता याच्या जिथं नाडी संपली ती खालून आलेली आहे, आता ही वरून येईल.
मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या या ज्या नाड्या आहेत त्या फिरवून झालेल्या आहेत. आणि आता हे जे मोकळी मोकळी गॅप दिसते, या गॅप मध्ये सुद्धा आपल्याला नाड्या फिरवून ही गॅप भरून काढायची. आता दुसरी नाडी आपल्याला जॉईंट करायची. तर दुसरी नाडी ही आपली तयार आहे. ही आपण आता याला जॉईंट करून फिरवून घेणार. बाकी नाडी फिरवायची प्रोसेस सेमच आहे. वरून खालून फिरवत जायचंय फक्त. आणि आता हे नाडीला नाडी ज्यावेळी आपण जॉईंट करतो त्यावेळी एखादी टाचणी किंवा खेळा मारणं गरजेचं असतं, नाहीतर ती सुटायची भीती असते. खेळा 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 थोडी पण लागल. आपल्या हातोडे सगळे हरवले काय, नानाची मारायला लागते. ऐकाव त्यात काय टोचतंय खेळा. अर्धा किलो खेळाची पिशवी आहे. हे असे बारीक खेळे येतात. ते आता यातून काही दिसणार नाहीये. तर हे इथे आपल्याला इथं आपलं पहिले 10 मीटर संपलेलं आहे. याच्यावर आपल्याला हा जॉईंट करायचा आहे. जॉईंट करताना आपण हा खेळा इथे मारणार आहोत. आता तुम्ही म्हणाल हा जॉईंट दिसणार नाही का, तर या जॉईंटचं असं असतं की या जॉईंट वरनं आपण जर लावणार आहे. आणि ती जर लावली की हा खेळा आणि हा जो जॉईंट आहे हा त्या जरीच्या आतमध्ये झाकला. हे पहा, अशा प्रकारे मी इथे खेळा मारलेला. आता ही नाडी जी ही आपली जरा सुकलेली आहे, तर हिला थोडी आपण ओली करून घेऊया. म्हणजे हे पहा, हे आपलं कढईचं पाणी तसंच आहे. आता परत थोडीशी ओली करून घेऊ नाडीला. आता ही वरच्या बाजून आलेली आहे, इकडून खालच्या बाजूने. आज करणं धोक्याचा पाठ उद्या करावा लागणार आहे. आणि हे कडक झाल्याशिवाय ते बसणारच नाही. तेवढं बांधलंय तेवढंच आता दोरा बांधून ठेवून द्यायचं. याच्यावरती ठेवून द्यायचं आणि दोरा बांधून टाकायचा. मित्रांनो, आपण जी होळकर पगडी बांधायला घेतली होती त्याच्या नाड्या ज्या आहेत त्या आपल्या फिरवून झालेल्या आहेत. आणि नाड्या फिरवून झाल्यानंतर शेवटच्या पार्टच्या नाड्या जरा वेळ कमी असल्यामुळं मला त्याचं शूट करता नाही आलं, परंतु ते मी आता इथे एक्सप्लेन करतो. तर हा जो दोरा आहे हा आपण पहिल्यांदा सोडून घ्यायचा.
अशा प्रकारे ही जी आपली होळकर पगडी आहे ही आपली बांधून झालेली आहे. ही पगडी मी तुम्हाला समोरून पण दाखवतो. हे पहा, वरच्या बाजूनी ही अशी दिसते, खालच्या बाजूनी ही अशी दिसते, मागून ही अशी दिसते. हा, आता मी एक्सप्लेन हेच करतो की ह्या ज्या नाड्या आहेत, ह्या ज्या नाड्या कशा फिरवायच्या हे तर आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. ही नाडी एकावर एक फिरवत गेलेलो आहे आपण, आणि तो शेप आलेला आहे. नंतर ह्या जे बाइंडिंग आहे, ह्या नाड्या हलू नयेत, ज्या बांधल्यात त्या हलू नयेत म्हणून आपण काय करतो की मागच्या बाजूने खालून घेऊन, खालून इकडे येऊन, इथून ही नाडी अशी फिरते, नंतर इकडून मागे जाते, मागून ही अशी इकडे येते, आणि इथून परत हे अशा 3 नाड्या आपण फिरवून घेतो. हे पहा, मागच्या बाजूने तुम्हाला दिसत असेल 3 नाड्या, पुढच्या बाजूने 3 नाड्या, आणि या साईडला पण अशा 3 नाड्या दिसतात. या साईडला पण या 3 नाड्या. ही एकच नाडी आपण 3 वेळा फिरवून घेतो, आणि ती फिरवून घेतल्यानंतर ह्या ज्या 3 नाड्या आहेत, ह्या बाइंडिंग व्हावं म्हणून आपण जे एक्स्ट्रा खाली सोडलेलं असतं तो पार्ट हा इथून सरळ घेऊन याच्यामध्ये अडकून आपण त्या नाड्या मागे खेचतो. त्याचप्रमाणे ह्या ज्या नाडीचा उरलेला भाग आहे त्याची इथे आपण गाठ मारलेली आहे मागच्या बाजूला, आणि ती गाठ मारून त्या नाडीचा एक भाग इथून घेऊन इथे आपण परत गाठ मारलेली आहे, आणि जी नाडी आपली एक्स्ट्रा उरलेली असते त्याची ही आपण अशी स्प्रिंग बनवतो. त्या स्प्रिंगमुळं ह्या ज्या नाड्या आहेत ह्या आवळायला आपल्याला सोपं जातं. आणि ही स्प्रिंग जी आहे ही आपण नाडी पिळूनच ही स्प्रिंग तयार केलेली असते. आता शेवटचा पार्ट या पगडीचा राहिला आहे तो म्हणजे जर लावणं. तर ही जी जर आहे ही जर आपण पगडीचं ओरिजिनल कापड घेतलं तर ती जर त्या कापडालाच येते, म्हणजे कापडालाच शिवलेली असते, म्हणजे कापडामध्येच विणलेली असते ती. तर आता आपल्याकडे ती विणलेली नाहीये, या कापडामध्ये आपण एक कॉटन अस्तर वापरलेलं आहे. तर आता याला आपण एक्स्ट्रा जर लावणार आहोत. कात्री पण दे आणि सोल्युशन पण दे. तर आता आपल्याकडे ही येवल्याची अशी जर येते, येवल्यावरून. आता हा पगडी जरी हिरवी असली तरी जर ही आपल्याला ह्याच्यातली लाल धाग्यातलीच लावावी लागणार आहे. हे पहा, असा हा याला जरीचा पदर असं म्हणतात. हा येवल्यामध्ये बनवला जातो. आणि हा हात पूर्णपणे हातमागावर बनवलेला असतो. आता ही जर लावताना होळकर पगडीला कसं आहे, ही स्प्रिंग पण दिसली पाहिजे, आणि ही स्प्रिंग जी येते ही जरीच्या वरून येते. तर आता हे याप्रमाणे आपण हे जर कापून घेऊया आकाराची पर्यंत. हे पहा, हा जरीचा तुकडा मी कापून घेतलेला आहे. आता याच्यावरती जे आहे हे आपण खेळ्याने किंवा टाचण्यांनी ऍक्च्युली जर बसवली जाते. आणि हलू नये म्हणून हे पण खळीच्या पाण्यात बुचकळून घेतले जाते. तर आता आपल्याकडं खळीच्या पाण्यामध्ये आपण बुचकळून घेणार नाही आहोत, कारण खळीच्या पाण्यात बुचकळली की ह्या जरीचा जो लाल रंग आहे हा डल पडण्याची शक्यता आहे. तर आपण ही चिकटवून घेणार आहोत. काम संपलेलं आहे. आता ही जर लावताना ही अशी तिरकी लावायची. हे जे आपले कुठं आपण जॉईंट वगैरे दिलेले आहेत, हे जॉईंट सगळे आपले या जरीच्या पदरामध्ये आपण झाकून टाकायचे. तर पहिल्यांदा गम लावून घेऊ जरीला, म्हणजे आपल्याला परत त्रास होणार नाही चिकटवायला.
हे पहा, याचं जे टोक आहे या टोकाला आपण इथे जॉईन करणार आहोत आणि दुसरं टोक जे आहे ते इथे त्या नाडीच्या खालून घेऊ. इथे आपण हवं तर एक खेळा मारून घेऊ. हा खेळा मारताना आतल्या नाड्यांमध्ये पण तो गेला पाहिजे याची काळजी घ्यायची. म्हणजे त्या नाड्याही या खेळाने बांधल्या जातात. आता ह्या जरीच्या वरून आपल्याला ही स्प्रिंग काढायची. स्प्रिंग आणि नाडी. हे पहा, आता इकडे मी खेळा मारतोय. खेळा एवढ्या करता की इथे आपण सुई घुसवू शकत नाही, इतकं हे कडक झालेलं आहे. बस. आता हा जो भाग आहे हा आपण इकडे चिकटून टाकणार आहोत. हा भाग हे पहा, अशा प्रकारे ही एका बाजूची जी जर आहे ती आपली लावून झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूची जर, दुसऱ्या बाजूची जर मात्र ही पूर्ण न लावता फक्त हा एवढाच तुकडा इथे लावायचा असतो. तर इथे धागे कापायचे. हे पण जरीमध्ये हे जे तुकडे तुकडे जे आपले उरलेले आहेत हे सगळे दिसले नाही पाहिजेत.